डॉली की दुकान. Yes. आणि मग लोक शॉक होईल, हा एवढं स्वस्त देतात तू अशा काय? Your size is not your limit. Welcome to our little conversation with Tejaswini. पहिल्यांदा तर कॉंग्रॅच्युलेशन. खूप छान थाटा मातात हे सगळं झालेलं आहे. ओपनिंग खूप छान झालेलं आहे. खूप सारे सेलिब्रिटीज पण आले होते ओपनिंगला. फक्त आपल्याला असं डॉली की दुकान दिल्ली टाईप नाव असं जमलं नाही याला. ओके, मान्य करते. ओके. सगळ्यात आधी मी एकच प्रश्न तुला विचारणार आहे. हा. डॉली की दुकान ही कन्सेप्ट तुझ्या डोक्यात कशी आली? ही कन्सेप्ट म्हणजे 1 वर्षापासून माझ्या डोक्यात होतं आणि मला तेजस्विनी नाव हे फक्त म्हणजे नाही का इंस्टाग्राममुळे मला तेजस्विनी नावाने ओळखतात. बाकी मी जाड असल्यामुळे मला सगळे डॉली म्हणायचे माझे मित्र. तर मग मला असं झालं की कोल्हापुरात असं अँटी काहीतरी चालू करूया नाही का कॉमन नावाचं. मग मला पहिल्या डोक्यात आलं की द प्लस साईज फॅशन बिचन असं काहीतरी ठेवायचं. पण नंतर झालं की नाही जरा असं काहीतरी मिरची टाकूया त्याच्यात. म्हणून मी असं डॉली की दुकान दिल्ली टाईप नाव असं केलं मी. हा, तेच पहिल्यांदा वाचल्यानंतर हेच वाटलं की तिचे जशी पर्सनॅलिटी आहे फनी तसं डॉली की दुकानाचं नाव दिलंय. खरंच खूप छान, खूप आवडले नाव आम्हाला तरी. पुढचा प्रश्न असा आहे की प्लस साईज गर्ल्स साठी स्पेसिफिकली काम करण्याचा विचार का आला? कारण प्लस साईज मुलींचे कपडे आपल्या कोल्हापुरात बाहेर पण खूप कमी मिळतात. बरोबर. म्हणजे मी आता जर साईज ठेवली असेल तर मी ठेवली आता 10 XL पर्यंत. कोल्हापुरात खूप कमी अशी दुकान आहे. 1 मिनिट, 10 XL? 10 XL. ओ माय गॉड. 10 XL पर्यंत आणि कोल्हापुरात अशी कमी दुकानं आहेत. मग मला माहितीये ना त्रास पोरींचे की कपडे मिळत नाही. मग इथं हातात बसलं की पोटात बसत नाही, पोटात बसलं की हातात बसत नाही. मग माझ्या डोक्यात असं आलं की मग चला माझी जी कंडिशन आहे ती दुसऱ्या मुलींची पण असू शकते. मग चला आपण टाकूया. आपल्या ह्याने कॉन्फिडन्स तरी वाढेल त्यांचा की आपण असे कपडे घालू शकतो बाबा. म्हणून माझ्या डोक्यात आलं की घालू आपण असं. आणि चालू झाल्यापासून कस्टमरचा कसा रिस्पॉन्स आहे? आम्ही बघितलंय पण तू सांग. भयानक. म्हणजे ओपनिंगच्या दुसऱ्या दिवशी एवढी गर्दी झाली होती. म्हणजे मी शटर डाऊन केलं होतं रात्री 9:30-10 ला आणि तरी लोक असे खालून येत होते आणि माझ्या बोर्डला लाईट पण नाहीये. हो, माझ्या बोर्डला अजून लाईट पण नाही. दिवसभर उभं राहायला अशी जागा नव्हती. कंटिन्यू कस्टमर होतं. फर्स्ट सेकंड डे ला खूप गर्दी होती. आता हळूहळू हळूहळू येत आहेत लोक. जशी सुट्टी मिळेल जसा वेळ मिळेल तसं येतात. तू स्वतः एक इन्फ्लुएन्सर आहेस, त्याच्या आधी डान्सर आहे, ऍक्टर आहे, हे सगळ्यांना माहितच आहे. पण तुझा इन्फ्लुएन्सर असल्याचा फायदा आपल्या बिझनेस साठी कसा झाला? मला हेच झालं की मी लोकांपर्यंत जाड मुलीपर्यंत पोहोचू शकते. बरोबर. हा फायदा झाला इन्फ्लुएन्सर असल्याचा, म्हणजे प्लस साईज इन्फ्लुएन्सर असल्याचा. नाहीतर मग मी नॉर्मल जर काही असते बारीक असते हे असते तर असे खूप लोक आहेत मार्केटमध्ये जे व्हिडिओ करतात. पण माझा एक फायदा झाला की माझ्याकडे माझी ऑडियन्स पहिल्यापासून होती जाडपणाचे व्हिडिओ करत असल्यामुळे. मग म्हणून असं ह्याचा बिझनेसला फायदा झाला की लोकांना कळालं की बाबा हिच्याकडं मला माझ्या कम्फर्टची आणि माझ्या साईजचे कपडे मिळू शकतात. मग प्लस साईज मुलींना कपडे घेताना सर्वात मोठी अडचण काय येते? मी आता मगाशी तुला जसं म्हंटल हातात बसलं की पोटात बसत नाही, पोटात बसलं की हातात बसत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. दुसरी गोष्ट साईजच मिळत नाही. 5 XL जरी साईज असली तरी ती कट साईज येतात सगळ्या आणि त्या कट साईज असल्यामुळे त्या फक्त 3 XL ला बसू शकतात. आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मी असं केलंय ना 5 XL तर 5 XL लाच बसणार. वा. हा म्हणजे 2 XL तर आता इथे आल्यावर काय व्हायला लागलंय कस्टमरचं 5 XL म्हणतात कारण त्यांनी कट साईज घातलेला आहे. पण माझ्याकडे त्यांना 3 XL बसतं मग खुश होतात. अरे तुझ्या 3 XL बसला मला असं होतं त्यामुळे मजा येते. म्हणजे विषय काय आहे की त्यांना कम्फर्ट पण मिळते आणि त्यांचं फॅशन पण त्यांना जगता येते आणि पाहिजे तसे छान कपडे घालू शकतात ते. आता डॉली की दुकानमध्ये अशी एक कोणती विशेष गोष्ट आहे जी बाकीच्या स्टोर्स पेक्षा तुला वेगळं बनवते? बाकीच्या स्टोर पेक्षा वेगळं बनवते मला तर असं वाटतं की मी फक्त प्लस साईज ठेवलंय हे सगळं. हा मी फक्त प्लस साईज ठेवलंय. मी कमी म्हणजे खूप लोकांचे हे आहे की आमच्यासाठी का नाही बारीक, पण बारीक मुलीचं सगळीकडेच म्हणजे आपल्या महाद्वार रोडला गेलं तरी प्लस साईज तर नाहीच मिळत. बरोबर. आणि इकडं तरी कुठेही राजारामपुरी भागतील मिळणार, पण जाड मुलींचं एक हक्काचं ठिकाण असते की नाही ते म्हणजे डॉली की दुकान. ठिकाण आहे जेणेकरून येऊन मला म्हणू शकतात दीदी मला असं झालं. आणि मला कळतं ना त्यांचा त्रास मला माहितीये कारण मी त्यातून गेलीये ना. तू स्वतः जगतेस त्याच्यामुळे ते निवांत असतात माझ्याकडे आले की. अशी पर्सनॅलिटी हवी यार की तुझ्याकडे कोणी आलं ते निवांतच असतंय. कारण की तू इतकी पॉझिटिव्ह आहेस, तुझी ऑरा खूप पॉझिटिव्ह. मला फार आवडते तुझा ऑरा. तर पुढचा विचार तेजू, तू स्वतः इन्फ्लुएन्सर आहेस तर ओके हा झालेला आहे सॉरी. जर मी शॉपिंगला आले आणि तुला मला एकच गोष्टी घ्यायची असं सांगायचं असेल तर तुझ्या एवढ्या प्रोडक्ट मधून तू काय सजेस्ट करशील माझ्यासाठी? तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस. ओके.
नाही तुझी साईज काय नॉट फेअर. साईज यल. यल ना हाच प्रॉब्लेम आहे की माझ्याकडे एक्सेल टू एक्सेल आहे. ओके. पण जर माझ्याकडे साईज असती हा. तर मी तुला कुठला दिला असता माहितीये तू माझी चांगली मैत्रीण आहेस ना परीसारखी दिसते चल मी तुला तर मी तुला थँक्यू सो मच. हा दिला असता. ऍक्च्युली मी जेव्हापासून आले माझी नजर इथेच आहे. ती असणार आणि तू आल्यावर मी हा डिस्प्लेला लावलाय. हा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तुला सांगते प्लस साईज मध्ये हे असे ड्रेस कमी किमतीमध्ये अख्ख्या राजारामपुरी अख्ख्या म्हणजे महाद्वार रोड किंवा अख्ख्या कोल्हापुरात कुठे मिळणार नाही 100%. आणि मी आता प्राइस नाही सांगत कारण माझी अशी इच्छा आहे की लोकांनी यावं हे बघावं आणि मला प्राइस विचारावी ह्याची आता हे लाईट मधून. हा आणि मग लोक शॉक होईल हा एवढं स्वस्त देतेस तू अशा टाईप. काय सांगते हो, हो, हो. यार माझ्या साईडची पाहिजे होती. आता माझ्या साईडच्या मुलींना टेन्शन आलं यार त्याच्याकडून आपण काय नाही घेऊ शकत असं होणार नाही. पण तुम्ही जर चांगला रिस्पॉन्स दिला तर पुढे तुमच्या साईजचे पण इथे कपडे नक्की येतील. डॉली की दुकानबद्दल मला एक आवर्जून एक गोष्ट बोलावीशी वाटते ते म्हणजे प्रत्येक मुलीला इथं आल्यानंतर एवढंच वाटणार आहे की युअर साईज इज नॉट युअर लिमिट. तुम्ही तुमच्या फॅशन मध्ये तुमच्या साईज मध्ये तुम्ही पूर्ण स्ले करू शकता. यार यू आर द गर्ल यू आर द मेन कॅरेक्टर ऑफ एनी रूम जशी आमची डॉली आहे. खूप आवडली यार. थँक्यू मला बरं वाटलं तू आलीस. मी नेक्स्ट टाइम तुझ्यासाठी पण असं एक काहीतरी घेऊन गोष्ट मी परत येणार आहे. का सांग? का सांग मी गिफ्टच नाही आणलं. मैत्रीण नाही तू आलीस तेच लय माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. ऍक्च्युली हिला हात केल्यानंतर वाटतं की यार कुणाला भावला बनीला भावल्याला थँक्यू सो मच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आणि पुढच्या पॉडकास्ट मध्ये. बाय.